पंचनामा प्रभागाचा या वृत्तमालिकेत आपलं स्वागत। तब्बल 10 वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे। गेली 5 वर्ष महापालिकेत नगरसेवकच नाहीत। अशा वेळी या शहराची प्रभागाची काय परिस्थिती आहे हे आपण समजून घेणार आहोत। जुनं आणि अस्सल रांगडं कोल्हापूर म्हणजे शिवाजी पेठ। या पेठेसह देवकर पाणंदमधील नव्यानं झालेल्या रहिवासी वस्तीचा समावेश असलेला प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 10। कमालीची राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या नगरसेवकांनी आजवर या प्रभागाचं नेतृत्व केल्यामुळे रस्ते, पदपथ, वीज, गटार अशा पायाभूत सुविधांची बऱ्यापैकी पूर्तता झाली आहे। पण या प्रभागात पूर्वी प्रतिनिधित्व केलेल्या नगरसेवकांची राजकीय विचारधारा भिन्न असल्यानं आणि प्रत्येक प्रभागातील नागरिकांचा कल वेगवेगळा असल्यानं नव्यानं या प्रभागात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना प्रचंड मेहनत करावी लागणार आहे। पाहूया प्रभाग क्रमांक 10 चा पंचनामा। यंदाच्या महापालिका निवडणुकीसाठी बहुसदस्यीय प्रभाग रचना तयार झाली आहे। पूर्वीचे खंडोबा तालीम, फिरंगाई तालीम, राजाराम चौक टिंबर मार्केट आणि तपोवन असे 4 प्रभाग एकत्र करून नवा 10 क्रमांकाचा प्रभाग अस्तित्वात आलाय। गांधी मैदान, न्यू कॉलेज, खंडोबा तालीम, पद्माराजे गार्डन, फिरंगाई तालीम, कदमखंड, संभाजीनगर बस स्टँड ते देवकर पाणंद अशी नव्या प्रभागाची भली मोठी रचना आहे। त्यामध्ये उत्तर बाजूला पद्माराजे उद्यानासह मरगाई गल्ली, वसंत संकुलपर्यंत, तसंच उभा मारुती चौकापासून बिनखांबी गणेश मंदिरापर्यंत, तर पूर्व बाजूला न्यू महाद्वार रोडवरून सणगर गल्ली, नेहरू बालोद्यान, काळकाई गल्ली, दक्षिणेकडं हैदर अली रोड, हॉटेल दयासागर, राजाराम चौकातून दक्षिणेकडं सुधाकर जोशी नगर झोपडपट्टीची उत्तर बाजू, तिथून जुनी मोरे कॉलनीच्या एक खांबी हनुमान मंदिरापर्यंत, तर दक्षिणेला देवकर पाणंद रस्त्यापासून मनोरमा नगर रस्त्यानं मोहितेमळा तरुण मंडळापर्यंत आणि पश्चिमेला रावजी मंगल कार्यालयापासून ते क्रशर चौक, राज कपूर पुतळ्यापासून पद्माराजे उद्यानापर्यंत असा हा प्रभाग विस्तारलेला आहे। जुन्या खंडोबा तालीम प्रभागाचं प्रतिनिधित्व 3.5 वर्ष शिवसेनेचे अजिंक्य चव्हाण तर 1.5 वर्ष राष्ट्रवादीचे अजित राऊत यांनी केलं होतं। फिरंगाई तालीम प्रभागाचं नेतृत्व शिवसेनेचे रविकिरण इंगवले यांनी, राजाराम चौक प्रभागाचं नेतृत्व अपक्ष दीपा मगदूम यांनी, तर तपोवन प्रभागाचं प्रतिनिधित्व काँग्रेसचे महेश सावंत यांनी केलं होतं। त्यामुळे या भागात राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मानणारा एक मोठा गट आहे। तर फिरंगाई तालीम परिसरावर रविकिरण इंगवलेंच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाची पकड आहे। या प्रभागात सुधाकर जोशी नगरच्या झोपडपट्टीचा काही परिसर आणि टिंबर मार्केट जवळच्या भाजी मंडईचा परिसर येतो। 4ही प्रभागात वेगवेगळ्या पक्षांना प्रतिनिधित्व मिळालं असलं तरी नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र शिवाजी पेठ आणि देवकर पाणंद तपोवन परिसरानं राजेश क्षीरसागर यांना मताधिक्य दिलं। तर या प्रभागातील काही परिसर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात येत असल्यानं तिथल्या मतदारांनी भाजपच्या अमल महाडिक यांच्या बाजूनं कल दिलाय। आता नव्यानं अस्तित्वात आलेल्या प्रभाग क्रमांक 10 ची सुरुवात गांधी मैदानापासून करूया। गांधी मैदान गेल्या काही वर्षापासून सातत्यानं चर्चेत आहे, आंदोलनाचा केंद्रबिंदू बनलंय। आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिलेला निधी, त्यातून रंगलेला श्रेयवाद आणि गांधी मैदानाची बकाल अवस्था याबाबत सातत्यानं बातम्या आम्ही देतोय। या गांधी मैदानाच्या दुरावस्थेबद्दल रविकिरण इंगवलेंनी केलेली अनेक आंदोलनं आणि त्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिलेली उत्तरं यामुळं गांधी मैदान आता कोल्हापुरात राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे।
सद्यस्थितीला पाहिलं तर गांधी मैदानात गवत आणि झाडं झुडपं उगवल्यानं या मैदानाचा खेळाडूंना उपयोगच होत नाहीये. फिरंगाई तालीम विद्यार्थी कामगार चौकासह पद्माराजे उद्यानापर्यंत रस्ते, गटारी आणि पथदिवे यांची कामं बऱ्यापैकी झाली आहेत. पण महापालिकेकडून कचरा आणि ड्रेनेज याची सफाई वेळच्या वेळी होत नाही. शिवाय पाणी पुरवठा वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी आजही कायम आहेत. शहर परिसर म्हणजे आता रस्ते एक प्रॉब्लेम आहे, समस्या म्हणजे, आणि गटर जरी आता 20 वर्ष झाले पहिल्यांदा घातल्या त्या काय झालेल्या नाहीत. त्या ड्रेनेज लाईनचा पण प्रॉब्लेम बरेच आहेत. ड्रेनेज लाईन पाणी प्रश्न गंभीर आहे आता म्हणजे सध्याचा. ते पाईपलाईन केली तरी पण एवढी समस्या आहे. त्यामुळे कसं आता येणार तर जरासा काम करणारच पाहिजे. मी असं काय आश्वासन नुसतं देऊन काय उपयोग नाही. पाण्याचा समस्या का व्हायला, एक महिन्यात 2 वेळा समस्या अशी व्हायला की पाणी 2-2 दिवस पाणी येत नाही. एवढी समस्या आहे. पाणी रोजच्या रोज 7ला येते, 6ला येते, 7:30 पाणी असते. फक्त आता समस्या काय झाल्या, फक्त कमी दाबानं पाणी आलं. टिंबर मार्केट जवळील भाजी मंडई प्रभागातील स्वच्छता आणि रस्त्यांची कामं झालीत. पण भाजी विक्रेत्या महिलांसाठी स्वच्छतागृह बांधावं ही वर्षानुवर्षाची मागणी अजूनही दुर्लक्षित आहे. त्यामुळं इथल्या भाजी विक्रेत्या महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला सगळे काय अडचण नाही, खरं नुसतं पाणी नाही, बाथरूम नाही, काय नाही. आम्हाला ह्याची अडचण आहे. दुसरं मंडईत आमच्या इथं मार्केटला 25-30 वर्ष झाल्यापासून लेडीजना बाथरूमची सोय नाही आहे. पिण्याच्या पाण्याची इथं सोय नाही किंवा चावीची एक जोडणा करून दिलेली नाही तर मार्केटला. म्हणजे आत्तापर्यंत ही समस्या आहे थोडी. देवकर पाणंद, जुनी मोरे कॉलनी इथंही कचरा आणि ड्रेनेज हे प्रश्न कायम असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. तर या भागातील रस्तेसुद्धा आता नव्यानं करण्याची गरज आहे. तुमच्या कॉलनीतील संभाजीनगर जुनी मोरे कॉलनीतील प्लॉट नंबर 11 पासून फक्त कचरा उठाव आणि गटारी साफ करणे आणि रस्ता, बाकी काही समस्या नाही. 4 प्रभाग एकत्र केल्यामुळं 10 क्रमांकाच्या या नव्या प्रभागात एकूण 28,069 इतकी लोकसंख्या आहे. पूर्वीच्या 4ही प्रभागातील प्रत्येकी निम्मा परिसर वेगळा करून हा आता 10 क्रमांकाचा प्रभाग आकाराला आलाय. आगामी निवडणुकीसाठी याही प्रभागातून अनेक जण नशीब आजमावण्यासाठी इच्छुक आहेत. या प्रभागात 1 जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसींसाठी, तर 2 सर्वसाधारण महिलांसाठी आणि 1 जागा सर्वसाधारण नागरिकांसाठी खुली झाली आहे. रविकिरण इंगवले, अजय इंगवले, अजिंक्य चव्हाण, अक्षय जरग, इंद्रजित साळोखे, इंद्रजित बोंद्रे, दत्ता टिपुगडे, भागीरथी संस्थेच्या सदस्या सरिता हरुगडे, निखिल कोराणे, संयोग मगदूम, प्रसाद चव्हाण असे तगडे उमेदवार किंवा त्यांच्या घरातील व्यक्ती निवडणूक रिंगणात असतील. पण या मतदारसंघात राजकीय पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार की व्यक्तिगत उमेदवाराच्या नावावर लोक मतदान करणार, हा संभ्रम निर्माण करणारा मुद्दा आहे. पण काहीही असलं तरी आपली भूमिका आणि पक्ष पोचवण्यासाठी सर्वच उमेदवारांना येत्या महापालिका निवडणुकीत प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे, एवढं नक्की.